मी आलोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 20 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील की किंवा अखेर फायनल तारीख काय ठरलेली आहे आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. नमस्कार. आज दिनांक 20 नोव्हेंबर आत्ताची सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे किंवा हप्ते कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार याच्याविषयीची ओरिजिनल माहिती जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि संपूर्ण अखेर ओरिजिनल तारीख नेमकं कोणती जाहीर झालेली आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आता नेमकं महिलांचा प्रश्न होता, सर आता भरपूर तारखा झाल्या, आता फायनल आणि ओरिजिनल तारीख सांगा, नेमकं पैसे आमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होतील आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर हीच तारीख आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही आदेश आलेले आहेत. बँकांना देखील हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत. जर बँकांकडे पैसे पाठवलेले असतील किंवा आतापर्यंत काही महिलांना बँकांनी लाभ वितरित केलेला नाही अशी जर यादी बँकांकडे देण्यात आलेली आहे आणि त्या यादीनुसार आता ज्या महिला राहिलेल्या आहे, ज्या महिलांना ₹1सुद्धा भेटलेला नाही अशा महिलांना, तसेच ज्या महिलांना फक्त एकच हप्ता भेटलेला आहे आणि इतर एकही रुपया भेटला नाही अशा सर्व महिलांना आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आजपासून मित्रांनो ही अपडेट आत्ताच आलेली आहे. तर अशा महिलांना पैसे वाटप करण्याचे आदेश वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. प्रत्येक बँकांना म्हणजे प्रत्येक पैकी म्हणण्यापेक्षा 8 बँका अशा आहेत की त्या 8 बँकांना डायरेक्ट आदेश देण्यात आलेला आहे की पैसे वाटप झालेच पाहिजेत. आता महिला खुश होणारच आहेत. आता याचे कारण नेमकं काय आहे आणि मोठी अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर या प्रत्येक बहिणीला आतापर्यंत दिवाळीच्या अगोदर हे काही पैसे भेटले आहेत. सुरुवातीला ₹1,500 भेटले, नंतर 3.5 भेटले किंवा नंतर 4.5 अशा प्रकारे काही महिलांना ₹7,500 भेटलेले आहेत, काही महिलांना थोडे कमी भेटलेले आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक महिलेला ₹7,500 भेटलेले आहेतच. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यातच एक नवीन घोषणा देखील केलेली आहे. ती घोषणा नेमकं काय आहे, तर ती घोषणा अशी आहे, आता बहिणींना फक्त ₹1,500 नाही तर प्रत्येक महिन्याला ₹2,100 भेटणार आहेत. हो मित्रांनो, ₹2,100 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आता महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही पात्र महिला असाल किंवा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला आता मात्र ₹1,500 नाही तर डायरेक्ट ₹2,100 भेटणार आहेत. आणि या 2,100मध्ये देखील अत्यंत मोठी वाढ होणार आहे. ती वाढ देखील आपण लवकरच जाणून घेऊया. आणि महिलांना वाटप आता शिलाई मशीनचं देखील एक नवीन अपडेट आलेले आहे. शिलाई मशीन ही एक दुसरी योजना आहे मित्रांनो, परंतु ज्या महिला बहिणी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात अशा फक्त महिलांना हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. आणि या संधी अंतर्गत महिलांना शिलाई मशीन जी आहे ती वाटली जाणार आहे. एकतर शिलाई मशीन भेटेल किंवा शिलाई मशीनऐवजी ₹15,000 भेटणार आहेत. ही योजना सध्या देखील चालू आहे आणि त्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. ते कशा पद्धतीने करायचे, कुठे करायचे याच्यावर एक देखील नवीन व्हिडिओ लवकरच आपण आणत आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओची वाट पहा. नक्कीच तुम्हाला शिलाई मशीनचे अर्ज कशा पद्धतीने करायचे, काय करायचे, लाडकी बहिणीचे जर लाभार्थी असेल तर हा लाभ भेटणार का, संपूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता लाडकी बहिणीच्या अंतर्गत महिलांना लाभ नेमकं किती वितरित केला जाणार आहे, कारण की सुरुवातीला अपडेट आली होती की ₹2,100 अधिक 2,100 म्हणजे 2 महिन्याचे. आता 2 महिन्याचे कोणत्या महिन्याचे, तर हे पहा, डिसेंबर अधिक जानेवारी अशा प्रकारे 2 महिन्याचे पैसे 21 अधिक ₹2,100 म्हणजे ₹4200 महिलांच्या खात्यात जमा होणार होते. परंतु आता त्यामध्ये एक नवीन अपडेट देखील आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे देखील सांगितलेले आहे की आम्ही आता 2100 वरून ₹3,000 प्रत्येक महिन्याला देखील करणार आहोत. म्हणजे फक्त असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ₹2,100 तर त्यांनी फिक्स सांगितलेलं आहे, परंतु त्यावर देखील ते विचार करत आहेत की प्रत्येक महिलेला महिन्याला ₹6,000 तिच्या खात्यावर महिन्याला 6,000 नाही तर प्रत्येक महिन्याला 3,000 अधिक 3,000 म्हणजे अशा प्रकारे 2,000 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच ₹2,500 आता तुम्ही म्हणाल सर हे तर ठीक आहे, आम्हाला हे समजलं पण आहे, 21 अधिक 21 आले 2 महिने जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे. तर आता हे ₹2,500 नेमकं कोणाला येणार, तर हे पहा, हे ₹2,500 फक्त काही निवडक महिलांनाच येणार आहेत. अशा महिला ज्या महिलांच्या खात्यावर नावावर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर त्यांच्या खात्यावर गॅस असेल, उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर मग मात्र हा ₹2,500 बोनस त्याच महिलांना भेटणार आहे. ज्या महिला गॅस भरत्या वेळेस बुकिंग करून गॅस भरणार आहेत आणि त्यांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर मग मात्र त्या महिलांना आणि लाडकी बहीण योजनेला देखील लाभार्थी असायला पाहिजेत. तर ₹2,500 हा दिवाळी बोनस पैसे भेटणार आहेत असे म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर
म्हणजे पैसे एकूण 4,200 अधिक 2,500 रुपये अशा पद्धतीने भेटणार आहेत. आता आपल्या मेन अपडेटकडे वळूया. कोणत्या बँकेत खाते असेल तर लवकरात लवकर पैसे येतील आणि नेमकं ओरिजिनल तारीख काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच तारखेला पैसे फिक्स येणार आहे ते आपण पाहणार आहोत. आता कोणत्या बँक आहे तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये सर्वात पहिली बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे पोस्टाची बँक जर असेल तर त्या पोस्टाच्या बँकेमध्ये महिलांना सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी बँक असणार आहे मित्रांनो SBI. आपली SBI बँकेअंतर्गत जर खाते असेल तरी देखील पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची बँक असणार आहे मित्रांनो ICICI बँक आणि HDFC बँक या 3 नंबरला येणार आहे. त्याच्यानंतर युनियन बँकेत खाते असेल तरी देखील त्या महिलांना देखील पैसे लवकरच येणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तरी देखील तुम्हाला पैसे लवकर येणार आहेत, कारण की या बँकेमध्ये आधार कार्ड तर सर्वात फास्ट लिंक झालेले आहेत. अशा प्रकारचा डाटा आपल्याकडे आले आहे. त्याच्यानंतर इंडियन बँक आहे, त्याच्यानंतर येस बँक आहे आणि शेवट आपली सेंट्रल बँक म्हणू शकता तुम्ही किंवा इतर बँक म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे बँके आहेत मित्रांनो 7 ते 8 बँके. या बँकेंना आदेश आलेले आहेत की पैसे तुम्हाला वाटप करावेच लागणार आहेत. आणि जर या बँकेत खाते असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हो आमचे खाते आहे, तर तुम्हाला पैसे भेटून जातील. किंवा जर तुमच्या इतर बँकेत खाते असेल तर तसे देखील आपल्या कमेंटमध्ये तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तो कमेंटमध्ये विचारायचा आहे. आता पुढील अपडेट म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख, ओरिजिनल तारीख सांगून टाकतो. ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा भेटला नाही अशा महिलांना नेमकं पैसे कधी भेटणार, आता आतुरतेने महिला प्रतीक्षा करत आहेत. भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत आणि भरपूर अपडेट देखील तुम्ही पाहिले असतील की आज पैसे येणार, उद्या येणार. परंतु आता तुम्हाला अखेर ओरिजिनल तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आता त्या तारखेपेक्षा उशीर होऊ शकत नाही किंवा ती आपण तारीख सांगणार, परंतु त्याच्या अगोदर एक माहिती जाणून घेऊया. कोणते जिल्हे राहिलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते आता प्राप्त होणार आहेत महिलांना, ते जिल्ह्यांची नावे आपण डायरेक्ट जाणून घेऊया. तुम्हाला करतो स्क्रीन मी झूम आणि यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये आपण एक सर्कल करत आहोत. या सर्कलमधील जिल्ह्याची काही नावे सांगत आहेत, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते आपल्या कमेंटमध्ये सांगायचे आहे. आता पहा, पहिला जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 80% महिला 70%च महिलांना लाभ भेटलेला आहे. 30% महिला अजून देखील राहिलेल्याच आहेत. त्याच्यानंतर सातारा आहे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, त्याच्यानंतर सोलापूर, संभाजीनगर. तर अशा पद्धतीने एवढ्या जिल्हे जे आहेत ते राहिलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. आता या महिलांना अखेर पैसे कधी येणार याची तारीख देखील आपण पुढे जाणूनच घेऊया. त्याच्यानंतर या मधील भाग तुम्ही पाहू शकता, आपण सर्कल करत आहोत इथे. या ठिकाणी देखील महिलांना 10-20% महिला या ठिकाणी देखील राहिलेल्याच आहेत. आता त्याच्यानंतर दुसरीकडे कोणते जिल्हे राहिले तर हे पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा यवतमाळ असेल, तर या जिल्ह्यामध्ये देखील महिला 10-20% महिला राहिल्या आहेत. परंतु आता तुम्हाला पैसे कधी येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना कधी येणार ते आपण लगेच स्पष्ट करून टाकूया. कारण की हे पहा, जोपर्यंत आपण माहिती सगळी ओरिजिनलच असते आपल्याकडे आणि ती तुम्हाला लगेच दाखवतो मी. 1 मिनटं, ओरिजिनल तारीख आपण जाणून घेणार आहोत. ओरिजिनल तारीख नेमकं कोणती असणार आहे तर हे पहा, स्क्रीनवर तुम्हाला लगेच मी सांगून टाकतो. तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेले आहेत अशा महिलांना आचारसंहिता संपली की नवीन बजेट अप्रूव्ह होणार आहे. म्हणजे नवीन पैसे जे आहेत ते बँकांकडे परत पाठवले जाणार आहेत. ज्या महिला राहिलेल्या आहेत 24 तारीख 24 नोव्हेंबर सांगत आहे मी तुम्हाला. 24 नोव्हेंबरच्या नंतर ज्या महिला राहिल्या आहेत अशा सर्व माता बहिणींना पैसे जे आहेत ते DBTद्वारे पाठवले जाणार आहेत. यामध्ये मग 2 हप्ते, पुढचे 2 हप्ते असतील. नोव्हेंबरमध्येच पैसे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे नोव्हेंबरमध्येच तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे 2 हप्ते ते तुम्हाला नोव्हेंबरमध्येच भेटणार आहेत, त्यात काहीच अडचण नाही. ते 2 हप्ते अधिक तुमचे जर पहिले राहिले असतील किंवा 7,500 येणार होते त्यापैकी फक्त तुम्हाला 3.5 आले, 4.5 आले किंवा 5.5 आले किंवा 1,500 आले असे असेल तर मग मात्र तुम्हाला 24 नोव्हेंबरची वाट पाहायची आहे मित्रांनो. 24 नोव्हेंबरनंतर आचारसंहिता संपते, इलेक्शन होते किंवा सर्व गोष्टी ओके होत आहेत आणि त्याच्यानंतर पैसे तुमच्या खात्यावर लगेच जमा होणार आहेत. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारची आत्ताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.